गुलबुआ। मी एकदा सहज नातेवाईकांकडून माझ्या घरी जात होतो. आधीच खूप उशीर झाला होता म्हणून मी माझी बाईक पूर्ण वेगात चालवत होतो. खरं तर मी नातेवाईकांकडून घरी जायला फार आधीच निघालो होतो, पण वाटेत एक जुना मित्र भेटल्याने मी एका धाब्यावर जाऊन थांबलो होतो. तिथे गप्पा गोष्टीत कधी वेळ निघून गेला कळलंच नाही. धाब्यावाल्याने जेव्हा आम्हाला तिथून जबरदस्तीने जायला सांगितलं तेव्हा घड्याळात पाहिलं. रात्रीचे आता 11 वाजून गेले होते. त्यावेळी माझ्याकडे मोबाईलही नव्हता. घरी फुकटचा ओरडा पडणार हे नक्की होतं. मग काय, माझा मित्र त्याच्या रस्त्याने निघून गेला आणि मी माझी बाईक पूर्ण वेगात घेऊन जाऊ लागलो. काही अंतर गेल्यावर मला समोर रस्त्याकडेला एक कच्चा रस्ता गेलेला दिसला. मी त्या रस्त्याबद्दल बरंच ऐकलं होतं. मला माहीत होतं तो एक शॉर्टकट रस्ता होता, पण तसं असलं तरी तिथून रात्रीचं कोणीच प्रवास करत नसे. असं म्हणायचे तिथे फार भयानक अतृप्त शक्ती वास करतात. मी तिथून याआधी कधीच गेलो नव्हतो. क्षणभर मी विचारात पडलो, तिथून जावं का? तिथे खरंच काही असेल की या फक्त अफवा असतील? एवढा मोठा रस्ता, तिथे एखादी वस्ती किंवा एखादं दुसरं घर असेलच, एवढं काय घाबरायचं? असं म्हणत शेवटी मी जरा धाडस करत माझी बाईक त्या कच्च्या रस्त्यावर वळवली. मी जरा सावधच बाईक चालवत होतो. मला त्या रस्त्यावर आल्यावर कळलं इथे दूरदूरवर फक्त जंगल पसरलेलं होतं. या रस्त्यावर वस्ती, दुकानं तर दूर, साधी स्ट्रीट लाईटही दिसत नव्हती. बाईकच्या हेडलाईटचा तेवढाच काय तो प्रकाश होता. त्या रस्त्यावरून बाईक चालवताना मी एखाद्या गुहेत की डोंगरातील बोगद्यात आत जात आहे असं मला वाटत होतं. अंधारात असलेला सैतानी चेहरा या कच्च्या रस्त्यारूपी जिभेतून मला जणू त्याच्या तोंडात सामावून घेत होता. त्या रस्त्यावर बाईक चालवून आता 5-1 मिनिटं झाली असतील, पण त्या रस्त्यावर एखादा माणूस तर दूर, साधं जनावरही नजरेस पडत नव्हतं. तो रस्ता, रस्त्याकडेची झाडं, सगळं काही मला एकसारखंच भासत होतं. जणू मला चकवाच लागला असावा. तोच अचानक माझी बाईक रस्त्यात मधोमध बंद पडली. त्या जागी आता संपूर्ण काळोख पसरला होता. एका अनोळख्या जागी, जी जागा भूतांसाठी प्रसिद्ध होती, तिथे मी रात्रीच्या वेळी बंद बाईक सोबत अडकलो होतो. या जगात भूतं असोत वा नसोत, पण आताच मला ही रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र वाटू लागली होती. समोर काही दिसत नसल्यामुळे माझे कान उगाचच काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर तिथे भयानक असं काहीच नसावं, पण त्या काळ्या कुट्ट अंधारातून वाहणाऱ्या साध्या वाऱ्याचा आवाजही माझ्या शरीरात कापरं भरवत होता. तसा अंगावर शहारा येई मी जोरजोरात किक मारून गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एकदाची गाडी स्टार्ट झाली. पण हेडलाईटच्या प्रकाशात मी जे काही पाहिलं, एक भयानक चेहऱ्याचा माणूस माझ्या बाईकच्या अगदी समोर उभा होता. मी इतका घाबरलो की जोरात ओरडलो आणि बाईक त्याच्या बाजूने घेऊन गेलो. तो माझा हात आणि माझ्या बाईकला पकडून मला तिथे थांबवण्याचा प्रयत्न करत होता. मी गाडीचा वेग फुल स्पीडवर नेला आणि तिथून पळण्याचा प्रयत्न केला. तो इतक्या सहज मला सोडणार नव्हता. तो अक्षरशः माझ्या बाईक पाठी भयानक किंचाळत धावत येऊ लागला. तो कोणी वेडा होता की भूत मला नाही कळलं, पण मी भीतीने मोठमोठ्याने बाप्पाचं नाव घेऊ लागलो. मी कसाबसा त्या रस्त्यावरून सुखरूप आमच्या गावात येऊन पोहोचलो. मी घडला किस्सा माझ्या घरच्यांना सांगितला. तसे ते मला विचारू लागले, तू वळून पाठी तर पाहिलं नाहीस ना? मला त्यांचं बोलणं काही कळलं नाही. या घटनेला 2-4 दिवस होऊन गेले असतील, पण अजूनही माझ्या भावाला मात्र माझ्यासोबत घडलेली ही घटना ही खरी वाटत नव्हती. मी काहीतरी उगाचच रचून ही घटना सांगत आहे असंच त्याचं मत होतं. एके दिवशी तो बाहेर गेला होता. येताना बरीच रात्र झाली होती. तोच त्याच्या नजरेस तोच शॉर्टकट रस्ता पडला. यावेळी त्याने मुद्दामून
त्याच रस्त्याने यायचा निर्णय घेतला. त्या रस्त्यावरील भयानकतेचा जराही अंदाज नसलेल्या त्याने त्याची बाईक त्या कच्च्या रस्त्यावर वळवली. त्याच्यासोबतही आता तेच घडू लागलं होतं जे त्या रात्री माझ्यासोबत घडलं होतं. त्याला तो रस्ता, आजूबाजूची झाडी ही पुन्हा पुन्हा तशीच एकसारखी दिसल्याचा भास होऊ लागला. तो नक्की बरोबर चालत होता ना, की एखादं वळण त्याच्या नजरेतून सुटलं होतं? तो विचार करू लागला. एक क्षण तर असा आला की या रस्त्यावरून पाठी परत जावं का, असा त्याच्या मनात विचारही आला. पण त्याला तितक्यातच समोर एक वयस्कर माणूस चालताना दिसला. जणू त्याच्या मनातला विचार ऐकूनच तो तिथे प्रकट झाला असावा. माझ्या भावाने बाईकचा स्पीड जरा कमी केला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याने गाडी थांबवली. आधी त्याच्या मनात एक विचार चाटून गेला, हा माणूसच भूत वगैरे असला म्हणजे. तसा तो मनातल्या मनातच हसला आणि म्हणाला, आजोबा, गावाकडे जायचा रस्ता हा इथून सरळच आहे ना? हो हो, मी पण तिथेच जात होतो. मला पण घेऊन जाशील का तिथे? त्याने विचार केला, हा माणूस तर तसा सरळच वाटतो. तसंही या विराण जागेत कुठेतरी भरकटण्यापेक्षा यांना गाडीवर घेतलं तर तेवढीच त्याला सोबत मिळेल. म्हणून त्याने हसतच त्यांना गाडीवर बसायला सांगितलं. आजोबा गाडीवर त्याच्या पाठी येऊन बसले. ते जरा त्याच्या कानापाशी येऊन गंभीर आवाजात म्हणाले, या रस्त्याबद्दल तू ऐकलं आहेस का? हो, त्या अफवा ना, मी ऐकल्या आहेत. तरीही तू इथून आलास, तोही इतक्या रात्रीचा? खरं तर माझ्या भावाला सुद्धा त्यांना त्यांच्या बाबतीत नेमकं हेच विचारायचं होतं की ते इतक्या रात्री इथे काय करत होते. पण तेवढ्यात तेच पुढे म्हणाले, लक्षात ठेव, काहीही झालं तरी प्रवासात पाठी वळून पाहू नकोस. इथे या रस्त्यावर भूत, पिशाच, आत्मा यांचा वावर आहे. त्यांचं हे वाक्य ऐकून माझ्या भावाला पहिल्यांदाच थोडी भीती वाटली. तरीही तो त्या आजोबांना म्हणाला, असं का? माझ्या घरचेही काही दिवसापूर्वी असंच काहीसं बोलत होते. आजोबा पुन्हा एकदा त्यांच्या त्याच गंभीर आवाजात म्हणाले, असं केलं तर अतृप्त आत्म्यांना असं वाटतं की आपण त्यांना आपल्या सोबत यायचं एक निमंत्रणच देत आहोत. यावर माझा भाऊ त्यांना काहीच बोलला नाही. त्याची शांतता हेच सांगत होती की त्याच्याही मनात भीतीने आता नकळत घर केलं होतं. तो त्याची नजर समोर रस्त्यावर ठेवून होता. काही अंतर जातो न जातो तोच त्याच्या बाईकला एक जोराचा धक्का बसला. त्याला जाणवलं की त्याच्या बाईकवर पाठी बसलेले ते आजोबा चालत्या बाईकवरून खाली पडले होते. माझ्या भावाने लगेच बाईक थांबवली आणि तो बाईकवरून खाली उतरून मागे फिरला. जी चूक मी केली नव्हती ती चूक नेमकी माझ्या भावाने केली होती. त्याने नुसतं मागे वळून पाहिलंच नव्हतं, तर तो मागे चालत गेलाही होता. आजोबा, काय झालं? जास्त लागलं तर नाही ना तुम्हाला? आणि अचानक कसे पडलात कसे? चक्कर वगैरे तर नाही ना आली? त्या आजोबांना बरंच खरचटलं होतं. मुका मारही लागला होता. पण ते जे काही बोलले ते त्याहीपेक्षा भयानक होतं. मी चक्कर येऊन पडलो नाही, मला कोणीतरी मागे खेचलं होतं. पण तू का असा मागे फिरलास? चल चल, आता इथून लवकरात लवकर निघायला हवं, असं म्हणत ते कसेबसे पायांवर उभे राहिले आणि माझ्या भावाच्या बाईकवर बसून गावाकडे आले. त्या दिवसापासून माझ्या भावामध्ये अनेक बदल दिसू लागले. तो आता घरात एकटा एकटा राहू लागला. तो फारच चिडचिडा झाला होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याला प्रचंड राग येत असे. तो कारणाशिवाय घाणघाण शिव्या देत असे. पण हा बदल फक्त त्याच्यात घडून आला नव्हता. हळूहळू आमच्या घरातलं वातावरणही बदलू लागलं होतं. कोणतीही गोष्ट नीट होत नव्हती. सहज होणारी कामही आता कारणाशिवाय अडून राहायची. आमच्यातच क्षुल्लक कारणांवरून मोठे वाद व्हायचे. सगळं समजण्यापलीकडे गेलं होतं. एकदा सहज आमचे जवळचे नातेवाईक घरी आले. गप्पा गोष्टीत माझ्या घरच्यांनी सध्याची परिस्थिती त्यांना सांगितली. तसं त्यांनी माझ्या भावाला एका जाणकाराकडे नेलं. तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला असं कळलं की हा त्या रात्री त्याच्यासोबत कोणाला तरी घेऊन आला आहे. ज्याचा त्रास तुम्हा सर्वांना होत आहे
काहीच दिवसांवर गणपती आहेत. तुम्ही यावेळी 21 दिवसाचा गणपती ठेवा. घरातील इडापिडा, भूतबाधा, वाईट शक्तींना दूर करून घरात शांती नांदावी यासाठी प्रार्थना करा. या मुलाला जबरदस्तीने देवासमोर नेण्याची गरज नाही, कारण कितीही केलं तरी तो तुमचं ऐकणार नाही. पण घरात 21 दिवस गणपतीची पूजा आरती चालूच ठेवा. 21व्या दिवशी पहा, तो देवापुढे स्वतःहून येऊन बसेल. त्या माणसाने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यावेळी 21 दिवसाचा गणपती ठेवला. घरात पूजा आरती चालू असताना माझा भाऊ मात्र तिथून लांब दुसऱ्या खोलीत जाऊन एकटाच येरझाऱ्या घालत बसायचा. त्याला जणू त्रास होऊन त्याचा श्वास आतल्या आत कोंडत होता असेल. पण जसजसे दिवस जाऊ लागले त्याच्यात बदल होऊ लागले. एकटा एकटा राहणारा माझा भाऊ आता घरात मिसळू लागला होता. शेवटच्या म्हणजेच 21व्या दिवशी जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ आली तेव्हा मात्र त्याने बाप्पाचरणी अक्षरशः लोटांगणच घातलं. आज या घटनेला बरीच वर्ष होऊन गेली. आम्ही मुद्दामून परत त्या घटनेचा त्यानंतर कधी उल्लेख केला नाही. पण माझ्या भावाला त्या 20-25 दिवसांत नेमकं काय काय घडलं होतं, तो असा का वागत होता, हे अजूनही काहीच आठवत नाही. गावाकडच्या भूतांच्या गोष्टी. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.